मित्रांनो, इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग PMI हा 14 वर्षांच्या उच्चांकावर गेलेला आहे. तसेच ऑटो सेल्सने नवीन रेकॉर्ड केलेला आहे आणि इंडिया US BTA ट्रेडसाठी फक्त आता 22 दिवस बाकी राहिले आहे. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, अशाच इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पॉइंटेड चर्चा. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंग PMI इंडेक्स बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या इकॉनॉमी बद्दल एक खूप पॉझिटिव्ह बातमी आली आहे जी तुम्हाला कॉन्फिडेंट करेल. S&P ग्लोबलने जाहीर केले आहे की इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग PMI म्हणजे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हा जून 2026 मध्ये 58.3 वर पोहोचला आहे, जो जवळपास 14 वर्षातील सर्वात जास्त आहे. मित्रांनो, PMI मध्ये 50 पेक्षा जास्त म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एक्सपांड होत आहे आणि 58.3 म्हणजे खूपच मजबूत ग्रोथ आहे. न्यू ऑर्डर्स, प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट आणि एक्सपोर्ट ऑर्डर्स या सगळ्या कॅटेगरीज मध्ये इंडियाने पॉझिटिव्ह नंबर्स दाखवलेले आहेत आणि हे इंडियाला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने एक मोठं यश आहे. अर्थातच मित्रांनो, याचा फायदा डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, भारत फोर्ज, L&T यांना नक्की होईल. त्यामुळेच मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक्स आता अॅक्युमुलेट करण्याचा हा उत्तम वेळ असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या ऑटो सेल बद्दल. तर इंडियाच्या ऑटोमोबाईल सेक्टरने जून 2026 मध्ये एक ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. पॅसेंजर व्हेकल म्हणजे कार्स आणि SUVs यांची एकूण डोमेस्टिक सेल ही 3.7 लाख युनिट्सवर पोहोचलेली आहे, जी जून महिन्यामधली इंडियाच्या इतिहासातील सर्वात जास्त आहे. मारुती सुझुकीने एकट्याने 1.8 लाख युनिट्स विकले आहेत आणि टाटा मोटर्सने EV सह 75,000 युनिट्स विकलेले आहेत. दिल्लीच्या नवीन EV पॉलिसीमुळे दिल्ली NCR मध्ये EV बुकिंग 3 दिवसांमध्ये दुप्पट वाढले आहेत आणि अर्थातच जुलैमध्ये सगळे रेकॉर्ड तुटणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे UPI बद्दल. तर इंडियाच्या डिजिटल पेमेंट्स बद्दल एक गर्वाची बातमी आहे. UPI ने जून 2026 मध्ये 23.7 अब्ज ट्रान्झॅक्शन प्रोसेस केले आहेत, जे मेच्या 23.2 अब्ज पेक्षा जास्त आहे आणि हे एक नवीन ऑल टाइम रेकॉर्ड बनलेला आहे. मित्रांनो, एकूण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही 30.5 लाख कोटी म्हणजे $3.65 बिलियन वर पोहोचले आहे, जे इंडियाच्या GDPच्या जवळपास 10% आहे. फोनपे 48% मार्केट शेअर सोबत अजूनही एक नंबर आहे. तसेच गुगल पे 20% वर आहे आणि पेटीएम रिकव्हरी करत 11% पोहोचलेला आहे. इंडिया आता जगातील सर्वात मोठे रिअल टाइम पेमेंट्स मार्केट आहे आणि ब्राझील, सिंगापूर सारखे देश इंडियाचे UPI मॉडेल कॉपी करत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि USAच्या BTA ट्रेड बद्दल. तर मित्रांनो, इंडिया US बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे BTA साठी जुलै 24 ची डेडलाईन आता फक्त 22 दिवसांवर आलेली आहे आणि दोन्ही देशांचे ट्रेड निगोशिएटर्स दिवस रात्र काम करत आहेत. सगळ्यात जास्त वाद हा फार्मा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि डेअरी प्रोडक्ट्स यांच्यावर आहे, कारण US फार्मा कंपनीज इंडियाच्या जनरिक ड्रग मार्केटमध्ये रूल बदलायला सांगत आहेत. इंडियाने क्लिअर केलेले आहे की जनरिक मेडिसिन्सवर कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही, कारण ते आपल्या देशाच्या 70% लोकांच्या हेल्थ केअरसाठी खूप महत्वाचे आहे. पियुष गोयल यांनी सांगितलं आहे की डील नक्की होईल, पण इंडियाच्या रेड लाईन्स क्रॉस करून नाही. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो NSE IPOच्या अपडेट्स बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या सर्वात अँटिसिपेटेड IPO बद्दल एक महत्वाची अपडेट आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सेबीकडून त्यांच्या DRHP वरती ऑब्झर्वेशन मिळालेले आहे, जे प्रॅक्टिकली सेबीने IPO ला ग्रीन लाईट दिलेली आहे. NSE IPO हा 25,000 ते 30,000 कोटींचा असेल आणि हे इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेट झेप्टो IPO बद्दल सुद्धा आहे. तर क्विक कॉमर्स मधील झेप्टो बद्दल एक फ्रेश अपडेट आलेली आहे. झेप्टोने त्यांच्या 11,000 कोटींच्या IPO साठी इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणजे बुक रनिंग लीड मॅनेजर्स फायनलाइज केलेले आहेत आणि ते कोटक, गोल्डमन सॅक आणि सिटी ग्रुप यांना निवडलेले आहे. झेप्टोचा IPO सप्टेंबर ते ऑक्टोबर 2026 मध्ये येण्याचा प्लॅन आहे आणि ते सेबीकडे फायनल DRHP सबमिट करण्याच्या तयारीमध्ये आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो SBI बद्दल. तर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Q1 FY27 रिझल्ट बद्दल अॅनालिस्ट खूप एक्साइटेड आहेत आणि मी सांगतो का ते. अॅनालिस्ट एक्सपर्ट करत आहेत की SBI जुलै 2026 मध्ये जाहीर करणाऱ्या Q1 FY27 रिझल्ट्स मध्ये 20,000 कोटींपेक्षा जास्त नेट प्रॉफिट
नोंदवेल, जे एका क्वार्टरमध्ये SBIच्या इतिहासातील सर्वात जास्त असणार आहे. याचं कारण म्हणजे NPA म्हणजे बॅड लोन खूप कमी झालेले आहेत. तसेच लोन ग्रोथ डबल डिजिट आहे आणि नेट इंटरेस्ट मार्जिन स्टेबल झालेला आहे. SBIने 2026 मध्ये 80,032 कोटींचा अॅन्युअल प्रॉफिट केला होता आणि फायनान्शियल 27 मध्ये ते 1,00,000 कोटी पार करण्याच्या मार्गावर आहेत. मित्रांनो, SBI हा इंडियामधील सर्वात सेफ डिव्हिडंड स्टॉक आहे. 20,000 कोटी क्वार्टरली प्रॉफिट म्हणजे यंदा पण मोठा डिव्हिडंड नक्की येईल. तर मित्रांनो, आता डिस्कस करूया चायनाच्या मॅन्युफॅक्चरिंग PMI बद्दल. तर मित्रांनो, चायनाचा मॅन्युफॅक्चरिंग PMI जून 2026 मध्ये 49.5 वर आलेला आहे, जो 50च्या खाली म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झोन मध्ये आहे. याचा अर्थ चायनामधील फॅक्टरीजमध्ये ऑर्डर्स कमी होत आहेत आणि प्रोडक्शन घटत आहे. US चायना ट्रेड वॉर, युरोपमधील चायना प्रोडक्ट बॅन आणि जपान साऊथ कोरियामधील कॉम्पिटिशन यामुळे चायनाचे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अंडर प्रेशर आहेत. आणि मित्रांनो, जेव्हा चायना कमकुवत होतो तेव्हा ग्लोबल कंपनीज इंडिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाकडे मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट करतात आणि त्यामुळेच इंडियासाठी खूप मोठी संधी नक्की बनू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फेड बद्दल. तर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह म्हणजे फेड जुलै 29 ते 30 ला FOMC मीटिंग घेणार आहे आणि मार्केट्स 97% प्रोबॅबिलिटी रेट अनचेंज राहण्याची शक्यता दाखवत आहे. फेडने रेट्स हे 3.5% वर ठेवलेले आहेत आणि ते US इन्फ्लेशन 4.2% असेपर्यंत कमी करणार नाहीयेत. यामुळे मित्रांनो, डॉलर स्ट्रॉंग राहील आणि रुपीवर थोडाफार दबाव नक्की राहील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिगो बद्दल. तर इंडियाच्या एव्हिएशन सेक्टर बद्दल एक रेकॉर्ड ब्रेकिंग बातमी आहे. इंडिगोने जून 2026 मध्ये 95 लाखांपेक्षा जास्त पॅसेंजर कॅरी केलेले आहेत, जे त्यांच्या इतिहासातील एका महिन्यातील सर्वाधिक जास्त आहे. ATF म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे प्राइसेस थोडे कमी झाल्याने डोमेस्टिक ट्रॅव्हल डिमांड वाढल्याने इंडिगोचे मार्जिन इम्प्रूव्ह झालेले आहेत. Q1 FY27 मध्ये इंडिगो 1,200 कोटींपेक्षा जास्त प्रॉफिट नोंदवेल असा अॅनालिस्टचा अंदाज आहे, जो की मागील वर्षीच्या याच क्वार्टरपेक्षा 40% जास्त असणार आहे. एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या मर्जर नंतर इंडिगोला डोमेस्टिक मार्केटमध्ये थोडे कॉम्पिटिशन वाढले, पण ते अजूनही 55% मार्केट शेअर सोबत डॉमिनेट करत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिया डिफेन्स एक्सपोर्ट बद्दल. तर मित्रांनो, इंडिया आता शस्त्रे फक्त विकत घेत नाही तर तो विकतो पण, आणि हे ऐकून तुम्हाला खूप अभिमान वाटणार आहे. Q1 FY27 म्हणजे एप्रिल ते जून 2026 मध्ये इंडियाने 5,200 कोटींचे डिफेन्स इक्विपमेंट एक्सपोर्ट केलेले आहेत, जे मागील वर्षीच्या याच क्वार्टरपेक्षा 65% जास्त आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईल, आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टीम, पिनाका रॉकेट्स आणि HLK हेलिकॉप्टर्स हे सर्वात जास्त एक्सपोर्ट झालेले आहेत. इंडियाने 2024-25 मध्ये 23,622 कोटींचे एक्सपोर्ट केले होते आणि FY27 मध्ये 50,000 कोटींचे टार्गेट ठेवलेले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो हिरो मोटोकॉर्प बद्दल. तर इंडियाच्या सर्वात मोठ्या टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्पने एक डबल गुड न्यूज दिलेली आहे. हिरो मोटोकॉर्पने जून 2026 मध्ये 5.5 लाख युनिट्स होलसेल डिस्पॅच केलेले आहेत, जे मागील जूनपेक्षा 12% जास्त आहे आणि यामध्ये रुरल डिमांड ही कमबॅक झाल्याचे दिसते. तसेच हिरो मोटोकॉर्प आपली इलेक्ट्रिक स्कूटर विदा V2 प्रो जुलैमध्ये लॉन्च करणार आहे, ज्याची रेंज आणि प्राइस दोन्हीमध्ये कॉम्पिटिटिव्ह असेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अदानी ग्रुप स्टॉक्स बद्दल. तर अदानी ग्रुपच्या स्टॉक बद्दल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अपडेट आहे. काल विझिंजाम पोर्टचा $1.4 बिलियन ची डील जाहीर झाल्यानंतर अदानी पोर्टचा स्टॉक हा 4% वरती आला. अदानी एंटरप्राइजेस 2.5% आणि अदानी ग्रीन एनर्जी 3%. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, अदानी क्रिमिनल केस बद्दल 13 जुलैला US DOJ काय सांगतील आणि त्यानंतर स्टॉक काय रिॲक्ट करतील. गौतम अदानी यांनी सांगितलं आहे की ते बिझनेस कॉन्फिडेंटली एक्सपांड करणार आहेत आणि US लीगल मॅटर नक्कीच लवकर रिझॉल्व्ह होऊन जाईल. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या FDI बद्दल. मित्रांनो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI बद्दल एक खूप पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे. इंडियाने Q1 FY27 म्हणजे एप्रिल ते जून 2026 मध्ये $28 बिलियन FDI अट्रॅक्ट केलेले आहे, जे एका क्वार्टरमध्ये इंडियाला मिळालेले सर्वात जास्त FDI आहे. यामध्ये Amazon $1.3 बिलियन, तर फॉक्सकॉन $37 मिलियन आणि सॅमसंग $2 बिलियन यांनी इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप मोठा हिस्सा उचललेला आहे. मित्रांनो FDI वाढणे म्हणजे
जॉब्स वाढतात, एक्सपोर्ट्स वाढतात आणि इंडियाच्या फॉरेक्स रिझर्व्ह मजबूत होतात. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला कोणती न्यूज आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.